Good evening. Good evening, sir. Today we are going to continue the next part, that is the eye. Eye and the ear, two parts are included in our study. डोळा आणि ear, these are the receptors organ. आपल्याला माहिती आहे की there are the 5 special sense organ present in our body. आपण खालच्या वर्गामध्ये सुद्धा ते शिकलेले आहेत. कोणते स्पेशल 5 सेन्स ऑर्गन आहेत आपल्या शरीरामध्ये? 5 कोणते ऑर्गन आहेत? बोला. Nose, tongue, ear, यस. सो द चेहऱ्याच्या भोवती यायचं आपण. आय, इयर, नोज, टंग आणि स्किन. दीज आर द 5 स्पेशल सेन्स ऑर्गन. नाउ व्हॉट इज मीन बाय द सेन्स ऑर्गन? सेन्स ऑर्गन त्यांना काहीतरी सेन्स होतो. एन्व्हायरमेंटमध्ये झालेले बदल किंवा ठराविक सिग्नल त्यांना समजतात, त्यांना म्हणतो आपण सेन्स ऑर्गन. सो द सेन्स ऑर्गन आर द रिसेप्टर्स ऑर्गन. त्यांना काय म्हणतो आपण? दीज आर द रिसेप्टर्स. सेन्स ऑर्गन आर रिसेप्टर and that create the some impulse, create the some message. आणि हा तयार झालेला इम्पल्स कुठे जातो? हा ब्रेन मध्ये जातो थ्रू द सेन्सरी नर्व. सेन्सरी नर्व that is usually spinal nerve, in the spinal cord, and lastly that enter into the sensory cortex. ब्रेन मध्ये कोणत्या एरियामध्ये जातो इम्पल्स? हा सेन्सरी कॉर्टेक्स मध्ये जातो. that is cerebral cortex, sensory part of cerebral cortex. Then some decision is taken and again that decision goes to the इफेक्टर ऑर्गन. त्याला काय म्हणतो आपण? इफेक्टर ऑर्गन. एकाला म्हणायचं रिसेप्टर ऑर्गन. रिसेप्टर जो आहे त्याला इम्पल्स तयार करतो आणि इफेक्टर ऑर्गन ब्रेन कडून जो इम्पल्स आलेला आहे त्याप्रमाणे तो ॲक्शन घेतो, त्याला म्हणतो आपण इफेक्टर ऑर्गन. सो इफेक्टर ऑर्गन्स आर युजली मसल्स. देर मे बी अ ग्लँड. इफेक्टर ऑर्गन हे मसल असू शकतात, ग्लँड असू शकतात. आणि सेन्स ऑर्गन आपण जे नाव घेतले ते महत्त्वाचे सेन्स ऑर्गन आहेत. स्किनमध्ये सुद्धा निर्णय प्रकारचे रिसेप्टर असतात. पेनचे रिसेप्टर आहेत, प्रेशरचे रिसेप्टर आहेत. बोर्डामध्ये त्यांची नावं आलेली आहेत. या ठिकाणी आपल्या पुस्तकात तो टॉपिक NCERT मध्ये कमी केलेला आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी द इम्पॉर्टंट रिसेप्टर ऑर्गन. Important receptor organ that create the impulse. Receptor organ create impulse. Don't forget. Receptor organ काय तयार करतो? Impulse तयार करतो and that impulse goes to the brain, to the sensory nerve. Now here important, one more important organ that we are going to study is the structure and the function of eye. In the neural control, we are going to study the eye structure and function. Anatomy biology म्हटलं की नेहमी स्ट्रक्चर आणि फंक्शन हे दोन महत्त्वाचे पार्ट येतात. The eye is a very important organ because it receives the signals and give the information to the brain and accordingly brain work. The eye is situated in the bony cavity. आपल्या हा जो क्रॅनियम आहे किंवा फेस आहे यामध्ये ह्या बोनी कॅव्हिटी आहेत आणि ह्या बोनी कॅव्हिटीला काय म्हणतो आपण? दीज आर द ऑर्बिटल्स. बोनी कॅव्हिटीला काय म्हणतो आपण? ऑर्बिटल्स. देर आर द 2 ऑर्बिटल्स. 2 खड्डे आहेत आणि ह्या डिप्रेशन मध्ये दोन्ही आयबॉल त्या ठिकाणी फिट केलेले आहेत. द आयबॉल इज युजली स्पेरिकल इन द स्ट्रक्चर. वर्णन कसं केलेलं आहे? स्पेरिकल. eyeball is a spherical in the structure
कालच्या वर्गापासून आपण डोळ्याचं स्ट्रक्चर पाहत आलो, पण या ठिकाणी आपल्याला आता जास्तीत जास्त डिटेलमध्ये पाहायचं आहे. eyeball is a receptor organ, important receptor organ, and important for what is the function of eye? To see the images of different things. पाहण्याचं काम करतो तो. विजन इज अ फंक्शन ऑफ आय. काय त्याच्यामध्ये विजन. So eye, here is a figure of your eye. This eye is a spherical structure. Now first we'll see the anatomy of eye. आपण डोळ्याची अगोदर anatomy पाहू, स्ट्रक्चर पाहू. आणि डोळ्याचं स्ट्रक्चर कसं आहे? eye is a spherical. कसा शब्द आहे? कोणता शब्द वापरू आपण? स्फेरिकल. आता हा जो डोळा आहे तर त्याची जी वॉल आहे, wall of the eyeball is made from the 3 layers. There are 3 layers. तुम्हाला दिसतंय का? मला सांगायचं ना तुम्ही. दिसत नाही ना? तर मला सांगायचं ना. Sometimes I forget to start your lens. So, eye is a spherical organ. The wall of the eye is made from the 3 layers. The outer layer is a sclera. Outer layer is sclera. The middle layer is choroid. Middle layer is choroid. And the inner layer is, तिसरा जो लेयर आहे त्याला म्हणतो आपण रेटिना. तिसरा लेयर आहे रेटिना. First is sclera and second is choroid. So these are the 3 layers. बाहेरचा कोणता आहे? सगळ्यात आपण म्हणलो तो स्क्लेरा. सेकंड इज कोराइड and third is retina. Sclera, choroid and the retina, these are the 3 layers that form the wall or boundaries of your eyes. Now the outer layer, sclera, is a tough. जसं आपण पाहिलं in case of the brain meninges. ब्रेनवर जे 3 meninges आहेत ते म्हणलं बाहेरचा कोणता आहे? Which is outer mening? Dura matter. Yes. The outer is dura matter. And you know that dura matter is a tough. The strength of that layer is more to protect the brain. In the similar way, the scleroid is a more thick. It is a protective layer. So you can see here, this is the outer layer, that is sclera. The sclera हा या ठिकाणी बाहेरून आलाय. आणि स्क्लेरा हा जो पुढचा पार्ट आहे, पाठीमागचा स्क्लेरा जो आहे तर इट इज अ व्हाइटिश इन द कलर. पोस्टीरियर पार्ट इज अ व्हाइटिश इन द कलर. इट इज अ ओपेक्यू. ओपेक्यू म्हणजे काय? लाईट त्यामधून पास होत नाही. ज्या वस्तूमधून लाईट पास होत नाही, उदाहरणार्थ वूड, वॉल, त्याच्यामधून लाईट जातो का? नाही. दॅट इज कॉल्ड एज ओपेक्यू. सो दिस इज अ स्क्लेरा इज ओपेक्यू except the front part. त्याचा जो बाहेरचा पार्ट आहे that is called as cornea. या ठिकाणी नाव दिले पहा. नाव जो बाहेरचा पार्ट आहे याला काय म्हणतो आपण? तो फ्रंटल पार्ट. हा पुढचा आहे, डोळ्याचा पुढचा पार्ट आहे किंवा व्हेंट्रल साइडला आहे तो. हा दिस इज ऑन द व्हेंट्रल साइड and this is called as cornea. कॉर्निया आपल्याला दिस इज अ ट्रान्सपरंट लेयर. हा कॉर्निया कसा असतो? प्रॉपर्टी काय त्याची? इट इज अ ट्रान्सपरंट. म्हणून हा समोरचा ट्रान्सपरंट जो लेयर असतो तो आपल्याला नेहमी दिसत नाही, कारण तो ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा रंग वगैरे असं काही दिसत नाही. द सेकंड लेयर दॅट इज कोराइड. कोराइड इज अ थिन पोस्टेरियरली. पोस्टेरियरली कसा आहे? हा 2 नंबरचा लेयर आहे, तो थिन आहे पोस्टेरियरली. अँड एंटेरियरली दॅट फॉर्म द थिक स्ट्रक्चर. हा 2
called as ciliary body. So there are the two ciliary bodies in one eye on the anterior side and posterior side. So there are the two ciliary bodies present in the eye. What is ciliary body? This is a thick anterior part of second layer, that is choroid. कोराइडचा समोरचा थिक पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? Yes, ciliary bodies. Now these ciliary bodies दोन स्ट्रक्चर तयार करतात. Ciliary body form the two structures. डोळे या ठिकाणी हा लेन्स आहे पहा, या ठिकाणी डोळ्यामध्ये काय असतो? लेन्स. लेन्स म्हणजे काय म्हणतो त्याला मराठीत आपण? वी कॉल इट ॲज अ विंग. आणि कोणतं असतं हे? दॅट इज कॉन्व्हेक्स लेन्स. कसा असतो तो? कॉन्व्हेक्स. दोन लेन्स आपल्याला कॉमनली माहिती आहेत. कोणकोणते? कॉन्व्हेक्स अँड अदर इज concave. So this is yes. So this is a convex lens, and this lens is a hold in the position. या लेन्स त्याच्या पोझिशन मध्ये कशामुळे? It is a hold by these fibers. These are called as ligaments. त्याला काय म्हणतो आपण? We call it as a ligaments. So ligaments hold the lens in the position. This ligament is a start from the choroid body. कशापासून सुरुवात होतात? choroid body पासून सुरुवात होतात. It is a part of second layer, that is choroid. So choroid त्याच्यापासून ciliary body झाल्यात आणि ciliary body पासूनच there is a formation of ligaments. Now anteriorly in front of the lens there is a one screen. या ठिकाणी स्क्रीन सारखा पार्ट दिसतो आपल्याला. दिस इज कॉल्ड एज आयरिश. त्या स्क्रीनला काय म्हणतो आपण? आयरिश. That screen is iris. Iris is a color part. Usually black in the color. In the some person it is a bluish. In some person it may be a पर्पल. ब्लूइश कोणाचा असतो तो? हा जो आयरिश आहे ना, दॅट गिव्ह द पर्टिक्युलर कलर टू द युअर आय. तुमच्या डोळ्याचा जो समोरून कलर दिसतो, कोणामुळे दिसतोय? येस, दिस आयरिश आर रिस्पॉन्सिबल टू गिव्ह द पर्टिक्युलर कलर टू द आय फ्रॉम द फ्रंट साइड. तुम्हाला माहिती आहे, this iris usually that is black in the Indian. It may be a bluish. कोणाची bluish आठवते का तुम्हाला? ऐश्वर्या राय. ऐकलं का नाव कधी? हा, तर तिचे ब्लूइश असावं आठवतंय मला. तुम्ही जरा बारकाईने निरीक्षण करत नाही असं दिसतंय. आणि त्यानंतर तिसरा जो पर्पल कलर असतो त्याचं थोडंसं प्रमाण कमी असतंय in the Indian community. So the iris give the particular color to the eye from the front side. Iris is made from the two types of muscle, longitudinal muscle and circular muscle. आपण जर समोरून डोळा पाहिला तर या ठिकाणी सेंट्रली आयरिश हा एम्प्टी पार्ट असतो आणि त्याला म्हणतो आपण पिपिल. सेंटरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण पिपिल. पिपिल म्हणजे बाहुली असं म्हणतो आपण मराठीत. आणि त्याच्या भोवती असे मसल असतात. दोन प्रकारचे मसल असतात, सर्क्युलर अँड लॉंगिट्युडिनल. कोणत्या ठिकाणी शब्द आला होता आपला सर्क्युलर आणि लॉंगिट्युडिनल? इन द GI tract. In the GI tract there are the layers of circular and longitudinal muscle below the serosal layer. In the similar way, हे मी circular muscle काढले आणि there are also longitudinal muscle. हे कोणतं येतं? longitudinal आणि goal
आता एक प्रश्न विचारतो गमतीने मी, तुमच्या पार्टमध्ये येत नाही सिलेबसच्या, की प्युपिल जी असते तर दॅट चेंज इट्स डायमीटर, तिचा आकार लहान मोठा होतो. आकार कधी लहान असतो कधी मोठा होतो, डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ द लाईट पासिंग इन टू द आय. डोळ्यामध्ये जाणारा जो व्हिज्युअल लाईट आहे त्याची इंटेन्सिटी जशी कमी असेल जास्त असेल तसा हा प्युपिलचा आकार लहान मोठा होतो. लाईट कमी असेल तर प्युपिल लहान होईल का मोठा होईल? Yes. So what is the function of this pupil? Is to regulate the amount of the light going into the eye. Amount of the light passing into the eye is regulated by this pupil. Means ultimately regulated by iris. That is function of iris. These are the longitudinal muscles and these are the circular muscle. Now you tell me, प्युपिल जर मोठी करायची असेल तर कोणते मसल कॉन्ट्रॅक्ट होतील? प्युपिल जर मोठी करायची असेल तर लॉंगिट्युडिनल मसल कॉन्ट्रॅक्ट होतील का सर्क्युलर? अरे सर्क्युलर. तर ही चुकलेली आहे. हे पाय सर्क्युलर मसल आहेत. समजा सर्क्युलर मसल जसे कॉन्ट्रॅक्ट होतील तसा त्यांचा आकार लहान होईल आणि आकार लहान होईल तशी प्युपिल माझी लहान होते का मोठी होते? त्याच्या उलट या ठिकाणी हे लॉंगिट्युडिनल मसल असतात. पहिले लॉंगिट्युडिनल मसल आणि ते जसे कॉन्टॅक्ट होतील तसं आपली ही प्युपिल असते ती मोठी होते. हे जे कल्पना लक्षात आली का? की प्युपिल ही कोणत्या मसलमुळे मोठी होते? तर ड्यू टू द लॉंगिट्युडिनल मसल. आणि लहान कशामुळे होते? सर्क्युलर मसल. कळलं का? सर्क्युलर मसल आहे समजा, हा जसा कॉन्टॅक्ट होईल तसा आकार लहान होईल आणि युअर सेंट्रल प्युपिल विल बिकम स्मॉल इन द साइज. देयर विल बी रिडक्शन इन द साइज. झालं क्लिअर? कल्पना सगळ्याला? पाठ करायचं नाही, कल्पना आपल्याला आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. बायोलॉजी एवढा मोठा सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये न समजता पाठ केलं तर खूप अवघड आहे आणि म्हणून समजून उमजून गोष्टी आपल्याला पाठ कराव्या लागतील. न समजता पाठ करणं खूप अवघड आहे. जसं एखादी भाषा आपल्याला माहीत नसेल आणि तिचे 2-4 वाक्य जरी एखाद्या माणसाचे आपण ऐकले तर एक वाक्य सुद्धा आपण लक्षात ठेवू शकत नाही. इन द सिमिलर वे अंडरस्टँडिंग न होता जर गोष्टी पाठ केल्या तर पाठ राहत नाहीत. सो वी हॅव सीन दॅट iris made from the circular and longitudinal muscle, there is a centrally hole that is called as pupil. So we are discussing the second layer. First layer we have seen, second layer, now the third layer. The inner layer is the third layer. This is innermost and that is called as retina. The inner layer that is called as retina. And the retina is not covered complete inside of the eye. पूर्ण डोळ्यामध्ये तो आतमध्ये पसरलेला नाही. It is present on the posterior side of eyeball. eyeballच्या पाठीमागच्या बाजूला इनकम्प्लीट लेयर असतो, that is retina. Now this retina, तुमच्या मोबाईलचा जसा स्क्रीन असतो तसा आपल्या डोळ्यामधला हा स्क्रीन येतो. It is a screen inside your eye and it is made from the two types of cell. That is, which are the two types of cell? Rods and cones. Rod and the cones are the two types of the cell present in the retina. And these two cells are responsible for creating the impulse. Impulse तयार होतो. कोणामध्ये तयार होतोय? Rods and cones. And these are the receptor cells. These are the receptor cells. So we have seen the 3 layers of the eye. त्याच्यापासून काय तयार झाले त्याचा अंदाज घेतला आपण.
पहिला जो लेअर आहे त्याच्या समोरच्या भागापासून कॉर्निया तयार झालेली आहे. सेकंड लेअर हा जो कोरॉइड आहे त्याच्या पुढच्या भागामध्ये सिलिअरी बॉडी तयार झाल्यात आणि सिलिअर बॉडी पासून आयरिश आणि लिगामेंट्स तयार झालेले आहेत. लिगामेंट दॅट होल्डिंग द आय दॅट होल्डिंग द लेन्सला पकडणाऱ्या या लिगामेंट्स सिलिअरी बॉडी पासून निघतात. Now this eye is divided into the two growth chambers. Eye is divided into two chambers. लेन्सच्या पुढचा भाग एक चेंबर आहे आणि लेन्सच्या पाठीमागे चेंबर आहे. लेन्सच्या पुढे एक चेंबर तयार होतो आणि लेन्सच्या पाठीमागे दुसरा चेंबर तयार होतो. पुढचा जो चेंबर असतो या ठिकाणी पहा, दॅट इज फ्रॉम द लेन्स इन फ्रंट ऑफ द लेन्स अप टू द कॉर्निया. लेन्स पासून कॉर्निया पर्यंत हा समोरचा एक चेंबर तयार झाला आणि सेकंड लेअर पोस्टीरियर टू द लेन्स पासून रेटिना पर्यंत या ठिकाणी हा दुसरा चेंबर तयार झाला. द सेकंड चेंबर that is called as vitreous chamber आणि समोरचा जो असतो त्याला म्हणतो आपण aqueous chamber. दोन पार्ट झाले. which is a dividing border is lens. लक्षात घ्या सगळ्यांनी, त्याला डिवाइड करणारी बॉर्डर कोणती आहे? दॅट इज लेन्स. वी हॅव मेड और डिस्क्राइब द चेंबर. वन लाइज posterior to the lens and other lies anterior to the lens. Anterior chamber is called as aqueous chamber and the posterior is called as vitreous chamber. Now this aqueous chamber, aqueous means water. So this anterior chamber or aqueous chamber that contain the watery fluid. असा फ्लुइड आहे त्यामध्ये, just like the water. The posterior chamber that contain the fluid that is called as vitreous fluid. कसं आहे त्याला म्हणतो आपण vitreous आणि याला म्हणतो आपण aqueous. दोन चेंबरचे नाव, त्यामधले दोन फ्लुइड झाले. आता या फ्लुइडचं फंक्शन काय? फ्लुइड कशासाठी डोळ्यामध्ये? आपल्याला माहिती आहे डोळा हा सरासरी पोकळ आहे आणि त्याचा विशिष्ट असा आकार मेंटेन करायचा आहे. त्याचा आकार मेंटेन करायचा आहे. तो आकार मेंटेन करण्यासाठी या फ्लुइड मधला प्रेशर महत्त्वाचा आहे. म्हणून डोळ्यामध्ये ह्या फ्लुइडमध्ये विशिष्ट असा प्रेशरच असावा लागतो तर डोळा त्या ठिकाणी काम करतो, नाहीतर मग डोळ्याला विजनमध्ये अडचणी येतात. So to maintain the particular shape of the eyeball is the first function of this fluid. आता काय शिल्लक राहिले या ठिकाणी? तिसरा लेयर आहे आपण पाहिला, रेटायना. रेटायना I have described it as a screen of your mobile. This retina contains the receptor cell, that is rod and the cones. And from the eyeball, the impulse that is formed goes to the brain via optic nerve. डोळ्यापासून पाठीमागून एक नर्व निघतो आणि त्याला काय म्हणतो आपण? That is called as optic nerve. And optic nerve is one of the cranial nerve. जे cranial nerve आहेत आपल्याकडे, there are the 12 pairs of cranial nerve. किती आहेत? 12. So one is out of that is optic. Optic nerve is one of the cranial nerve. Cranial nerve कोणाला म्हणलं? The nerve that is connected to the brain or that start from the brain without entering into the spinal cord. Spinal cord मध्ये न जाता जो ब्रेन पासून डायरेक्ट निघतो त्याला म्हणतो आपण cranial nerve. So this is the overall structure of the eye. आपल्याला डोळ्याचं फंक्शन माहिती आहे काय?
डोळ्याचं फंक्शन. फर्स्ट फंक्शन इज व्हिजन. काय फंक्शन आहे? व्हिजन. व्हिजन म्हणजे पाहणे. दुसरं काय डोळ्याचं फंक्शन? सांगा दुसरं फंक्शन काय? इट इज अ कॉस्मेटिक. जसा डोळा चांगला दिसेल, चांगला रंग असेल आयरिसचा, तसा माणूस दिसायला सुंदर दिसतो. बरोबर की नाही? हा, तो दुसरं फंक्शन मी काय सांगितलं? कॉस्मेटिक. कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने डोळा महत्वाचा आहे, हिजेनच्या दृष्टीने डोळा महत्वाचा आहे. नंतर आय कॅन एक्सप्रेस युअर इमोशन्स. डोळ्याच्या विशिष्ट हालचालीवरून आपल्या मनातल्या भावना व्यक्त होत असतात आणि म्हणून इमोशन्स कॅन बी एक्सप्रेस थ्रू युअर आईज. येस. On the retina, there are the two spots. Retina. What is function of retina? Image is formed on the retina. On the retina, there are the two spots. The first spot that is called as blind spot, that is opposite to the optic nerve. Optic nerve च्या विरुद्ध बाजूला एक स्पॉट दिसतो. नाव काय त्याचं? ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड म्हणजे काय? पर्सन इज अ ब्लाइंड. आंधळा. तर आंधळा हा स्पॉट आंधळा, याचा अर्थ तो स्पॉट आंधळा नाही, तर त्या ठिकाणी इमेज तयार होत नाही किंवा त्या ठिकाणी इमेज तयार झाली तर आपल्याला दिसत नाही. त्या ठिकाणी या ठिकाणी दिसत नाही. का दिसत नाही? आपल्याकडे ज्या दोन सेल आहेत, रॉड अँड कोन्स. दिस रॉड अँड, त्याला म्हणतो आपण फोटो रिसेप्टर सेल्स. त्याला काय म्हणायचं? फोटो रिसेप्टर सेल. फोटो म्हणजे लाईट आणि रिसेप्टर म्हणजे त्यांना कळतो ते घेतात. फोटो रिसेप्टर सेल्स. कोणत्या दोन फोटो रिसेप्टर सेल आहेत? रॉड अँड द कोन्स. सो दिस रॉड अँड द कोन्स, ह्या पूर्ण रेटायनामध्ये rods and cones are present in particular proportion. What is retina? Retina contains the receptor, that is rod and cones, in the particular proportion. But there are the some spot. For example, blind spot. These photoreceptor cell are absent. नीट मध्ये प्रश्न आला होता की ब्लाइंड स्पॉट, त्याचे खाली डिस्क्रिप्शन दिले होते. Photoreceptor cells are in the less amount. Photoreceptor cells are absent. Cone are present in the small proportion. तर त्यामधलं ॲक्युरेट आपल्या लक्षात ठेवावं लागेल की फोटोरिसेप्टर सेल म्हणजे रॉड्स अँड कोन्स आर कम्प्लिटली ॲब्सेंट. कम्प्लिटली ॲब्सेंट. टोटली ॲब्सेंट. ब्लाइंड स्पॉट मध्ये पूर्णपणे ॲब्सेंट असतात. पिक्युलॅरिटी विसरायची नाही. दॅट क्वेश्चन मे बी again repeated. Now there is another spot on the retina that is lateral to the blind spot. त्याचं लोकेशन एकदा परीक्षेत विचारलं होतं. It is lateral to the blind spot and that is called as macula lutea. Macula lutea. Macula lutea is another spot present lateral to the blind spot. This macula lutea, there is a central depression. या ठिकाणी centrally there is one depression and that is called as fovea. F-O-V-A. There is a central depression that is called as fovea. Now what is the character of this fovea? जसं आपण ब्लाइंड स्पॉटचं कॅरेक्टर काय पाहिलं आपण? बोला. ब्लाइंड स्पॉटचं कॅरेक्टर कोणतं सांगितलं? Yes. Photoreceptor cells are totally absent. Rod and cones are totally absent in blind spot. In the similar way, the fovea is a characteristic. काय characteristic आहे त्याची? So this photoreceptor cells are present in the abundance. त्या ठिकाणी कोन खूप जास्त आहे. त्या ठिकाणी कोन्स are present in abundance.
जास्त असल्यामुळे हे सेल कशासाठी जबाबदार आहेत? फोटो रिसेप्टर सेल. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हिजन. आणि ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी आपल्याला चांगलं दिसतं, त्या ठिकाणी इमेज तयार झाली ते जास्त दिसते. त्याला म्हणतो आपण व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी. त्याला काय म्हणायचं? व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी. सो द व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी इज अ मॅक्सिमम ॲट द फोविया because it contains the more amount of the cones which are responsible for vision. तर दोन पाहिले आपण रॉड आणि कोन्स ब्लाइंड स्पॉट मध्ये ऍबसेंट आहेत. या ठिकाणी कोन्स हे फोवियामध्ये जास्त आहेत, म्हणून जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी ऑफ व्हिजन जास्त कुठं दिसतं आपल्याला? तर यू कॅन सी ऑन द मॅक्युलर ल्युटिया. त्यापेक्षा अजून जर पुढे पर्याय दिलेला असला फोविया तर आपल्याला फोवियाला सिलेक्ट करावं लागेल. पर्यायामध्ये आपल्याला समजा दोन्ही जर आले मॅक्युलर ल्युटिया आणि फोविया तर कोणाला सिलेक्ट करावं लागेल? दोन्हीपैकी फोविया. आणि फोविया नसेल तर मॅक्युलर ल्युटिया यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी जास्त आहे असं म्हणावं लागेल. We have seen that rods and cones are present in the retina. Rods and cones are present in the retina. This rod and cones are responsible. शब्द विसरायचा नाही. Cones. What is the function of cones? These cones contain the photopigment that is responsible for color vision. आणि दुसरं daylight vision. Color vision आणि daylight vision या दोन्हीला म्हणतो आपण फोटोपिक विजन. डेलाइट विजन. दोन विजन आपल्याला दिसतात. कलर इज ड्यू टू द कोन्स आणि दुसरं डेलाइट विजन. दुसरं आपल्याला जे दिसतं हु इज रिस्पॉन्सिबल? कोन्स आर रिस्पॉन्सिबल. दोन गोष्टी विसरायच्या नाहीत. कलर विजन असं लक्षात घ्या. सी कोन्सला सी ने सुरुवात होते, सो द सी कलर विजन. दोन्हीकडे सी ने सुरुवात झालेली आहे म्हणून विसरायचं कारण नाही. सो द कोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कलर विजन अँड डेलाइट विजन. झालं क्लिअर सगळ्याला? कोन्स या उलट दुसरे जे रॉड्स आहेत, रॉड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्विलाइट विजन. अंधुक प्रकाशामध्ये दिसतं आपल्याला. पूर्ण अंधारात दिसेल का आपल्याला? थोडं अंधारामध्ये दिसत नाही आपल्याला, थोडंसं तरी लाईट लागतो त्यामध्ये. म्हणून ट्विलाइट म्हणजे कमी प्रकाशामध्ये, अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं. आणि ते दिसण्यासाठी कोण जबाबदार आहे? रॉड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्विलाइट विजन. त्यालाच दुसरं नाव आहे स्कोटोपिक विजन. ट्विलाइट विजनला दुसरं नाव काय? स्कोटोपिक विजन. ट्विलाइट विजन. वरची पाहिली आपण ते फोटोपिक विजन आणि खालची पाहिली ती स्कोटोपिक विजन. झालं क्लिअर? फोटोपिक, स्कोटोपिक, डेलाइट विजन, नाईट विजन ऐवजी आपण ट्विलाइट विजन म्हणतो अंधुक प्रकाशामध्ये. कोन्स आर ऑफ 3 टाइप्स. कोनचे तीन प्रकार आहेत. त्यांच्यामध्ये जो पिगमेंट आहे, कोन मध्ये पर्टिक्युलर पिगमेंट असतो आणि रॉड मध्ये एक पिगमेंट असतो. रॉड मध्ये जो पिगमेंट असतो त्याला म्हणतो आपण रोडोप्सिन. रॉड मध्ये जो पिगमेंट असतो त्याला काय म्हणतो? रोडोप्सिन. आणि कोन्स मध्ये जो विटॅमिन असतो, कोन्स मध्ये पिगमेंट असतो त्याच्यावरून कोनचे 3 प्रकार पडलेले आहेत. एक काही कोन मध्ये रेड, काही ब्ल्यू आणि काही मध्ये ग्रीन अशा 3 पिगमेंट असलेले कोन्स असतात. 3 प्रकारचे पिगमेंट असलेले कोन असतात. फर्स्ट इज रेड, सेकंड इज ब्ल्यू and other is green. Blue, red and the green. These 3 types of the colors are present in the cones.
ज्या कलरचा कोन स्टिम्युलेट होतो तसा कलर आपल्याला दिसतो. समजा ग्रीन कलरचा कोन स्टिम्युलेट झाला तर आपल्याला समोरचा कलर कसा दिसेल? ग्रीन दिसेल. आणि जर तिन्ही प्रकारचे कोन सारख्याच प्रमाणामध्ये स्टिम्युलेट झाले, तिन्ही प्रकार म्हणजे ब्ल्यू, ग्रीन अँड द रेड, तिन्ही प्रकारचे कोन जर सारख्याच प्रमाणामध्ये स्टिम्युलेट झाले तर कोणती विजन दिसेल आपल्याला? व्हाईट विजन. यस. सो तिन्ही प्रकारचे कोन जर सारख्याच प्रमाणामध्ये स्टिम्युलेट झाले तर आपल्याला पांढरा व्हाईट विजन दिसते, म्हणून आपण पांढऱ्या प्रकारचा रंग त्यामधून आपल्याला दिसतो. आणि रॉड जो असतो त्यामध्ये एक पिगमेंट असतं, त्याला म्हणतो आपण रोडोप्सिन. रॉड मधलं पिगमेंट कोणतं आहे? रोडोप्सिन, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतो. म्हणून आपण म्हणतो की डोळ्याला चांगलं दिसायचं असेल तर नीट आपल्याला दिसायचं, नीट आपल्याला काय म्हणतो आपण, चांगल्या प्रकारे जर आपल्याला डोळे ठेवायचे असतील तर आपल्याला काय घ्यावं लागेल? वी हॅव टू ईट द मोर अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन ए. पिगमेंट योग्य प्रमाणामध्ये तयार होण्यासाठी, पिगमेंट पुरेशा प्रमाणामध्ये तयार होण्यासाठी काय घ्यावं लागेल आपल्याला? वी हॅव टू ईट द मोर अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए कशामध्ये असतंय? विच आर द कॉमन सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन ए? Yes, carrot, papaya, these are the common source of vitamin A. The vitamin A is also present in the oily substance. Some amount is present in the milk. Vitamin A also found in the fermented milk product. Vitamin A and D also present in the cod liver oil, shark liver oil. ठीक आहे. तर थोडंसं नेट कमी जास्त होत राहतंय, त्याला पण झटपट असं काही त्याला औषध नसतं. तर हा सगळा पार्ट आपण स्ट्रक्चरचा पाहिलेला आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी हाऊ द आय वर्क्स. डोळा कसा काम करतो बर. तर यामध्ये यात आपला यामध्ये सेटअपचा काही दोष नाहीये. हा दोष कशाचा असतो? समटाइम्स द नेट मे बिकम, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. तर नाऊ वी आर गोइंग टू स्टडी द फिजिओलॉजी ऑफ द आय. काय स्टडी करणार आपण आता? फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे हाऊ आय वर्क्स. We have seen that there are the pigments present inside the rod and cones. त्याला म्हणतो आपण फोटो पिगमेंट. रॉड मध्ये जो असतो त्यांना काय म्हणतो आपण? फोटो पिगमेंट. काय म्हणतो आपण त्यांना? फोटो पिगमेंट्स. This photo pigment is present in rod and cones. आता आपल्याला दिसते वस्तू कधी दिसते आपल्याला? तर ज्या वेळेला एखादा प्रकाश वस्तूवरून आपल्या डोळ्यामध्ये जातो, प्रकाश ज्या वेळेला एखाद्या वस्तूवरून आपल्या डोळ्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला वस्तू दिसते. अंधारामध्ये त्या वस्तूवर प्रकाश पडून आपल्या डोळ्यात जातो का? नाही जात. आणि म्हणून अंधारामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला दिसण्यासाठी महत्वाची अट काय? तर दिसण्यासाठी आपल्याला त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये गेला पाहिजे. आता हा कसा एंटर होतो का? तर लाईट एंटर फ्रॉम द, या ठिकाणी समजा एखादी वस्तू आहे तर वस्तूपासून निघालेला प्रकाश हा कॉर्नियामध्ये पडतो. कशावर जातो? कॉर्निया. नाउ यू नो दॅट कॉर्निया इज अ ट्रान्सपरंट ऑर्गन. कसा आहे तो? ट्रान्सपरंट. ओपेक्यूच्या अपोजिट वर्ड काय? ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश जाऊ शकतो त्याला म्हणतो आपण ट्रान्सपरंट. फॉर एक्झाम्पल ग्लास. सो द लाईट प्रोसेस through the cornea, then it enter into the aqueous chamber. Through the pupil it enter into the lens, and from the lens
तयार होते? रेटायनावर इमेज तयार होते. आता ज्या वेळेला ही इमेज का तयार होते, या ठिकाणी इमेज का तयार होते, तर त्याची या थोडक्यात फिजिओलॉजी आपण कशी ती पाहतोय. देर आर द फोटोपिगमेंट्स इन द रॉड अँड कोन्स. देर आर फोटोपिगमेंट्स. ज्या वेळेला लाईट डोळ्यामध्ये प्रकाश, लाईट आतमध्ये प्रवेश करतो आणि दॅट एंटर इनटू द आय अँड रिचेस टू द रेटायना. रेटायनावर लाईट गेल्यानंतर कुठे गेला पहा, रेटायनावर गेलेला आहे. त्यामध्ये आपल्या सेल ज्या सेन्सिटिव्ह आहेत, दॅट इज रॉड अँड द कोन्स. आणि या रॉड अँड कोन्स मध्ये काय, देर इज अ फोटो पिगमेंट. काय त्याच्यामध्ये, फोटो पिगमेंट. देर इज अ डिसोसिएशन ऑफ फोटो पिगमेंट. डिसोसिएशन ऑफ फोटो पिगमेंट. डिसोसिएशन म्हणजे वेगळं होतंय, ते त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतंय. काय वेगळं होतंय, दिस ऑप्सिन सेपरेट फ्रॉम रेटिनॉल. ऑप्सिन आणि रेटिनॉल हे एकमेकापासून वेगळे होतात. दिस ऑप्सिन इज अ प्रोटीन. ऑप्सिन काय, प्रोटीन. and this retinol is a vitamin A derivative. Vitamin A derivative. So this opsin and the retinol separate from the each other. हे दोन्ही एकमेकापासून सेपरेट झाले. What happens? There is a change in the structure of opsin. आपलं प्रोटीन जे आहे ऑप्सिन, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये बदल होतो. एकमेकापासून ऑप्सिन आणि रेटिनॉल वेगळे झाल्यामुळे कोणाच्या स्ट्रक्चर मध्ये बदल होतोय, देयर इज अ चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ opsin. And due to the change in the structure of the opsin, there is a generation of the impulse. स्ट्रक्चर बदल झाल्यामुळे काय झालं, त्याची परमिएबिलिटी बदलली. आयनला वगैरे परमिएबिलिटी बदलते आणि त्या ठिकाणी इम्पल्स तयार होतात. काय तयार होतात, इम्पल्स. नाउ दिस इम्पल्स कोणत्या सेल मध्ये तयार झाले, दे आर जनरेटेड इनटू फोटोरिसेप्टर सेल, रॉड अँड द कोन्स. पहिल्या कोणत्या सेल मध्ये तयार झालेत लक्षात घ्या. द इम्पल्स आर जनरेटेड इनटू द फोटोरिसेप्टर सेल. क्रम लक्षात ठेवायचा. फ्रॉम द दिस इम्पल्स जनरेट इम्पल्स इन फोटो रिसेप्टर सेल. फोटो रिसेप्टर सेल. आता इम्पल्स तयार झाले की दॅट इम्पल्स गोज टू द बायपोलर सेल. मला आठवत असेल आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की न्यूरॉन सेल जे आहेत दे आर ऑफ 3 टाइप्स, मल्टीपोलर, बायपोलर अँड थर्ड इज मोनोपोलर. युनिट. तर मल्टीपोलर कुठे असतात, त्या साईट आपण त्याची पाहिली होती. हे सेरेब्रल कॉर्टेक्स मल्टीपोलर. बायपोलर हा, तर या ठिकाणी हे बायपोलर शब्द आता इथे या ठिकाणी आला आपला. तर बायपोलर्स आर प्रेझेंट इन द रेटायना. तर या ठिकाणी रेटायनामध्ये 3 लेयर येतात त्यामध्ये. फर्स्ट इज फोटो रिसेप्टर सेल, सेकंड इज बायपोलर सेल अँड थर्ड इज गॅंग्लियॉन सेल. 3 लेयर रेटायनामध्ये असतात. पहिला कोणता सांगितला आपण, फोटो रिसेप्टर सेल. दुसरा कोणता सांगितला, बायपोलर सेल. आणि तिसरा लेयर कोणता सांगितला, गॅंग्लियॉन सेल. सो द इम्पल्स फ्रॉम द फोटोरिसेप्टर गोज टू द बायपोलर सेल. फ्रॉम द बायपोलर सेल it goes to the ganglion cell. And lastly through the optic nerve. The impulse हा optic nerve मध्ये एंटर झालेला आहे. And from the optic nerve it goes to the visual cortex of the brain. Visual cortex of cerebrum. Visual cortex of cerebrum. आणि आपल्याला माहिती आहे cerebrum वर there is a
सेन्सरी एरिया आहे त्या सेन्सरी कॉर्टेक्समध्ये त्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी सेन्सेशन ब्रेनला कळतात आणि अनुभवावरून आपल्याला त्याची इमेज कशाची हे लक्षात येतं. सो दिस इज अ physiological pathway for the formation of image and this is the anatomy of the eye. चला क्लिअर सगळ्याला. तर आपण हा व्हिडिओ आपल्याला सगळ्याला आवडला असेल, आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा पुन्हा आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा. नाही आवडलं तर डिसलाईक करा. आपलं प्रत्येक लाईक आणि डिसलाईक आमच्यासाठी प्रोत्साहन देऊन जातो.